मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सायबर क्राईम म्हणजे काय हे पाहिलं होतं आणि याच व्हिडिओला आपण प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपले मनापासून धन्यवाद मानतो. आज आपण डिजिटल फुटप्रिंट म्हणजे काय हे बघणार आहोत. मित्रांनो, आज मी तुम्हाला सुरुवातीलाच एक साधा प्रश्न विचारतो. तुम्ही आज सकाळपासून काय काय केलं? व्हॉट्सअप उघडलं, गुगलवरती काही सर्च केलं, यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिला, UPIने पैसे पाठवले, फेसबुक किंवा इंस्टाग्राम स्क्रोल केलं. आता सांगा, हे सगळं केल्यानंतर तुम्ही मागे काही ठेवून आला आहात असं तुम्हाला वाटतंय का? अनेक लोक म्हणतील नाही, फक्त वापर केला. पण मित्रांनो, इथेच खरी आपली चूक होते. आपण जे काही ऑनलाईन करतो त्याचा एक ठसा मागे राहत असतो. यालाच आपण डिजिटल फुटप्रिंट असं म्हणतो, म्हणजेच काय, डिजिटल पाऊलखुणा. आता डिजिटल फुटप्रिंट म्हणजे काय, अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला आज सांगणार आहे. मित्रांनो, आपण इंटरनेट, मोबाईल, ॲप्स वापरताना जी माहिती नकळत ऑनलाईन मागे ठेवतो, या सगळ्याला डिजिटल फुटप्रिंट असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही काय सर्च केलं, कुठे क्लिक केली, कुठला व्हिडिओ पाहिला, कुठून लॉग इन केलं, किती वेळ ऑनलाईन होता, हे सगळं रेकॉर्ड होत असतं. तुम्ही पाहत नसता, पण सिस्टम त्या ठिकाणी पाहत असतं. मित्रांनो, डिजिटल फुटप्रिंट म्हणजे पायाचे ठसे असे समजा. तुम्ही ओल्या जमिनीवरून चालत गेलात, तुम्ही पुढे निघून गेलात तरी पण तुमच्या मागे पायाचे ठसे तसेच राहतात. डिजिटल फुटप्रिंट म्हणजे इंटरनेटवरील असेच पायाचे ठसे होय. यामध्ये फरक एवढाच आहे की हे ठसे दिसत नाहीत, पुसायला अवघड असतात आणि चुकीच्या लोकांच्या हातात गेले की हे धोकादायक ठरू शकतात. डिजिटल फुटप्रिंट कुठे तयार होतात? तर मित्रांनो, आपण म्हणतो मी काही चुकीचं केलं नाहीये, पण डिजिटल फुटप्रिंट चूक बरोबर काहीच बघत नाही. तो त्या ठिकाणी तयार होत असतो. जेव्हा तुम्ही गुगल वापरता, व्हॉट्सअप वापरता, फेसबुक, इंस्टाग्राम वापरता, ऑनलाईन शॉपिंग करता, UPI पेमेंट वापरता, नेट बँकिंग वापरता, म्हणजेच तुम्ही ऑनलाईन आहात. डिजिटल फुटप्रिंट तयार होत आहे. आता आपण डिजिटल फुटप्रिंटचे प्रकार बघूया. डिजिटल फुटप्रिंटचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे ॲक्टिव्ह डिजिटल फुटप्रिंट. हा फुटप्रिंट आपण स्वतःहून तयार करत असतो. उदाहरण घ्यायचं झालं तर फेसबुकवर पोस्ट टाकणे, इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करणे, कमेंट्समध्ये लिहिणे, ऑनलाईन फॉर्म भरताना माहिती देणे, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणे. परंतु हीच माहिती भविष्यात फसवणुकीसाठी वापरली जाऊ शकते. दुसरा प्रकार आहे पॅसिव्ह डिजिटल फुटप्रिंट. हा सगळ्यात धोकादायक प्रकार आहे. हा फुटप्रिंट तयार होत असतो, तो आपल्याला कळतही नाही. उदाहरण घ्यायचं झालं तर आपले लोकेशन ट्रॅकिंग होत असतं आणि गुगल सर्च हिस्ट्री सेव्ह होत असते. आपण कोणते ॲप्स किती वेळा वापरतो ते समजते. वेबसाईट कुकीजमुळे युजर डेटा ट्रॅक होत असतो. मित्रांनो, इथे आपण काहीच पोस्ट करत नाही तरी माहिती जमा होत असते. आपण फक्त मोबाईल वापरतो, पण आपली सगळी माहिती शांतपणे जमा होत असते आणि या माहितीचा भविष्यात चुकीचा वापर होऊ शकतो. मित्रांनो, बहुतेक लोक म्हणतात मी काही पोस्ट करत नाही, म्हणजेच मी सेफ आहे, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. तुम्ही पोस्ट केलं नाही तरीही डिजिटल फुटप्रिंट तयार होऊ शकतात. कारण तुमचे मोबाईल, ॲप्स, ब्राउझर हे सर्व सांगत असते. आता आपण गुगलला आपल्याबद्दल काय माहीत आहे ते बघूया. गुगलला तुम्ही कुठे राहता, तुम्ही कुठे जाता,
तुम्ही काय शोधता, तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय नको आहे, हे सर्व तुम्ही गुगलला सर्च करत असता. गुगल मॅप वापरता, अँड्रॉइड फोन वापरता, म्हणजेच गुगल तुमचं डिजिटल फुटप्रिंट तयार करतो. आता आपण ऑनलाईन शॉपिंग आणि डिजिटल फुटप्रिंट बद्दल बोलूया. तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्टला भेट देता, तुम्ही फक्त बघता, खरेदी करत नाही, तरीसुद्धा एक मोबाईल, एक टी शर्ट, बॅग, तुम्ही काही खरेदी केली नाही तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी तेच प्रोडक्ट तुमच्या फोनवर ॲड्स म्हणून शो होत असतं. कारण तुमचा डिजिटल फुटप्रिंट ट्रॅक केला जातो. तसेच लोकेशन ट्रॅकिंग शांतपणे चालणारा धोका आहे. तुमचा मोबाईल तुमचे लोकेशन ट्रॅक करतो. तुम्ही कुठे कामाला जाता, फिरायला जाता, कोणत्या दुकानात जाता, हे सगळं रेकॉर्ड होत असतं. जर ही माहिती चुकीच्या लोकांच्या हातात गेली तर मोठा धोका होऊ शकतो. आता आपण फोटोज, व्हिडिओ आणि डिजिटल फुटप्रिंट बाबतीत थोडं बोलूया. तुम्ही फोटो अपलोड करता, तो फोटो डिलीट केला तरीही तो कोणाकडे तरी स्क्रीनशॉटमध्ये असू शकतो, बॅकअपमध्ये असू शकतो, इथे कुठेही नसेल तर तो सर्व्हरवर असू शकतो. हे लक्षात ठेवा, एकदा इंटरनेटवरती गेलेली गोष्ट पूर्णपणे नष्ट करता येत नाही. म्हणूनच असे म्हणतात की इंटरनेट कधीच विसरत नाही. आता आपण स्टुडंट्स आणि डिजिटल फुटप्रिंट बद्दल बोलूया. मित्रांनो, आज विद्यार्थी ऑनलाईन क्लास करतात, सोशल मीडिया वापरतात, गेमिंग करतात. त्यांचा डिजिटल फुटप्रिंट लहान वयातच त्या ठिकाणी तयार होत असतो. भविष्यात कॉलेजचे ॲडमिशन असतील, जॉबचा इंटरव्ह्यू असेल आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी असतील, अशा वेळी हा डिजिटल फुटप्रिंट तपासला जाऊ शकतो, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आपण आता जॉब, करिअर आणि डिजिटल फुटप्रिंट बद्दल थोडं बोलूया. मित्रांनो, आज अनेक कंपन्या नोकरीसाठी आलेल्या कॅन्डिडेटचा त्या ठिकाणी बॅकग्राऊंड ऑनलाईन पद्धतीने चेक करत असतात. म्हणजेच तुमचा फेसबुक प्रोफाईल, इंस्टाग्राम फोटोज, तुमच्या जुन्या कमेंट्स, हे सगळं पाहिलं जातं. त्यामुळे एक चुकीची पोस्टसुद्धा करिअरवरती खूप वाईट पद्धतीने परिणाम करू शकते. आता आपण सायबर क्राईम आणि डिजिटल फुटप्रिंटचा काय संबंध आहे ते बघूया. मित्रांनो, सायबर क्रिमिनल डायरेक्ट हॅक करत नाही, तर तो आधी तुमचा डिजिटल फुटप्रिंट अभ्यास करत असतो. म्हणजेच तुमचे नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमच्या आवडीनिवडी, तुमचं वय, आणि मगच त्याच माहितीचा वापर करून तो त्या ठिकाणी तुम्हाला फसवतो, स्कॅम करतो. मित्रांनो, अनेक जण माझ्याकडे काही नाही असा गैरसमज करून घेतात. अनेक लोक म्हणतात माझ्याकडे पैसे नाही आहेत, मग माझा फुटप्रिंट कसा तयार होईल. पण असे नसते. मित्रांनो, तुमची ओळख आहे, तुमचा मोबाईल नंबर आहे, तुमचे आधार लिंक्ड आहे, हे सगळं खूप मौल्यवान असतं. आता आपण डिजिटल फुटप्रिंट कमी कसा करायचा ते बघूया. सर्वात अगोदर आपण विचार करून कोणतीही पोस्ट टाकत जावा. त्याचबरोबर प्रायव्हसी सेटिंग वापरणे आवश्यक आहे. यामध्ये फेसबुक प्रायव्हसी चेक करणे, इंस्टाग्रामसाठी प्रायव्हेट अकाउंट मेंटेन करणे, व्हॉट्सअप लास्ट सीन हाईड करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ॲपसाठी असणारी परमिशन चेक करणं, यामध्ये लोकेशन ऑफ ठेवा, कॅमेरा, मायक्रोफोन गरज नसल्यास त्या ठिकाणी बंद करणं गरजेचं आहे. अननोन ॲप्स आहेत ते डिलीट करून टाका. त्याचबरोबर गुगल ॲक्टिव्हिटी
कंट्रोल करणे आवश्यक आहे. सर्च हिस्ट्री मॅनेज करणे आवश्यक आहे. लोकेशन हिस्ट्री ऑफ करणं गरजेचं आहे. यूट्यूबची हिस्ट्री कंट्रोल करण्याची आवश्यकता आहे. तसेच पब्लिक वायफाय वापरताना सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. कारण पब्लिक वायफाय वरूनच फुटप्रिंट चोरीला जाण्याचा जास्त धोका असतो. मला पालकांच्यासाठी काही सूचना करायच्या आहेत. पालकांनी मुलांचा मोबाईल म्हणजे खेळणं नाही याची जाणीव करून दिली पाहिजे आणि तो जबाबदारीने कसं वापरायचा पाहिजे हे सांगितले पाहिजे. मुलांना पालकांनी काय पोस्ट करायचं नाही, काय शेअर करायचं नाही हे शिकवलं पाहिजे. मित्रांनो, डिजिटल फुटप्रिंट चांगला असेल तर डिजिटल ओळख मजबूत होते, पण डिजिटल फुटप्रिंट वाईट असेल तर धोकाही त्या ठिकाणी जास्त असतो. आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नव्हता तर स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी होता. त्यामुळे आजपासून विचार करून पोस्ट करा, विचार करून लिंकवर क्लिक करा, विचार करून एखादा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमचं डिजिटल फुटप्रिंट तुमच्याच मागे चालत असतो. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ तुमचे आई वडील, विद्यार्थी, मित्र सगळ्यांना फॉरवर्ड करा आणि माझे सगळे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि डिजिटल सुरक्षा या आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावरती बोलणार आहोत. तो विषय आपल्या सर्वांचा अतिशय जवळचा आहे. मोबाईल सुरक्षित कसं ठेवायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे आपला प्रत्येक व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. सावध राहा, सुरक्षित राहा.